कोकणात आणि त्यातही रत्नागिरीत ब्लॅक पॅन्थर किती हा प्रश्न आता कोळंबे गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या घटनेमुळे विचारला जातोय. भारतात दिसणाऱ्या काळ्या बिबट्यांना ब्लॅक पॅन्थर म्हणणं रूढ झालंय. जगातील मोठ्या जंगली मांजरांच्या म्हणजेच वाघ, बिबट, सिंह, जॅग्वार या प्राण्यांच्या कुळाला पॅन्थेरा असे म्हणतात. या पॅन्थेरावरूनच ब्लॅक पॅन्थर ही संकल्पना रूढ झाली. त्यातून साऊथ अमेरिकेतील काळे जॅग्वार आणि भारतातील काळ्या बिबट्यांना ब्लॅक पॅन्थर असे संबोधणे रूढ झाले. शरीराचे रंग ठरवणारे मेलॅनिन म्हणजेच मेलॅनिझम हे रंगद्रव्य वाढल्यामुळे बिबट्याच्या शरीरावरील काळे ठिपके हे पूर्णतः शरीरभर काळे किंवा अधिक काळे होतात. उलट पक्षी मेलॅनिन कमी झाल्यामुळे लुकिझम म्हणजेच पांढरा बिबट्याही दिसू शकतो. मेलॅनिझम हा रेसेसिव्ह जीनमुळे होतो. एका मादीला काही पिल्ले ही मेलॅनिस्टिक तर काही पिल्ले सर्वसामान्य वर्णाचीही होऊ शकतात. उदाहरणार्थ गुहागरमधील ही ब्लॅक पॅन्थरची मादी जिचे पिल्लू सामान्य वर्णाचे आहे. साधारण बिबट्याच्या एकूण गणसंख्येच्या 11% एवढे काळ्या बिबट्याचे प्रमाण हे त्यांच्या एकूण गणसंख्येच्या तुलनेत असू शकते. कॅमेरा ट्रॅपद्वारे केलेल्या अभ्यासामधून या बिबट्यांचे प्रमाण हे सदाहरित आणि निमसदाहरित वनांमध्ये जास्त प्रमाणात आढळले आहे. खूप वेळा दाट झाडी आणि जंगल असणाऱ्या प्रदेशात काळा रंग लपण्यासाठी फायदेशीर ठरतो. कोकणात आत्तापर्यंत खूप वेळा काळ्या बिबट्याचा वावर दिसून आलाय. रत्नागिरीचा विचार केल्यास राजापूर तालुक्यात एकदा विहिरीत पडलेल्या काळ्या बिबट्याला वनविभागाने वाचवले होते, तर दुसऱ्या वेळी फासकीत अडकलेल्या काळ्या बिबट्याची सोडवणूक केली होती. तसेच देवरुखमध्ये देखील वाहनाच्या धडकेत बिबट्याचे काळे पिल्लू जखमी झाले होते. संगमेश्वर तालुक्यात डॉक्टर शार्दूल केळकर यांच्या कॅमेरा ट्रॅपमध्येही काळा बिबट्या टिपला गेलाय. याशिवाय गुहागर, दापोली, खेड, लांजा या तालुक्यामध्येही काळ्या बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात टिपला गेलाय. एकंदरीत कोकणात सिंधुदुर्गमध्ये किमान 6 ते 8, रत्नागिरीत 12 ते 14 आणि रायगडमध्ये 1 ते 3 काळे बिबटे असण्याची शक्यता आहे. तुम्ही काळ्या बिबट्या पुराव्यानिशी अजून कुठे पाहिलाय का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTV वाईल्डलाईफ.